श्री स्वामी समर्थ स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना। आपण बघतो की आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर केंद्रात मठात गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे म्हणजे पारायण हे आपल्याला माहिती दिली जाते की हा श्रावण महिना चालू आहे की हे सेवा करा। आपण अनेक प्रकारच्या सेवा हे करत असतो। तर ह्या सेवा करताना आपल्याला त्याच्यामध्ये जप पण करतो आपण किंवा 11 माळी जप रोजचा करतो। तर ह्या 11 माळी जपसाठी आपल्याला काय करायचे आहेत ना, हे जप ज्यावेळेस पण आपण करतो की हे जप कसे करायचे आहेत की आपण जप करताना जप केल्यामुळे ना आपली बुद्धी ही स्थिर होती, आपले मन जर चंचल असेल तर त्याला स्थिरपणा येतो। आणि तसेच आपण जे योग्य प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मन स्थिर होऊन हे जप एकाग्र चित्ताने केले तर आपल्याला याचे फळ नक्कीच भेटते। त्यामुळे जप करताना कधी पण आपण स्थिर बुद्धीने चांगल्या मनाने असे हा जप करायला बसायचा आहे। जप करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। तर काय नियम पाळायचे आहेत बरं, तर जप करताना आपल्याला एकाच ठिकाणी बसायचं आहे। म्हणजेच की जप करायला बसलोय आणि गॅसवर काहीतरी ठेवलोय आणि ते आपण बघतोय किंवा मध्येच उठलो आहे असं करायचं नाही। आपल्याला जप करताना एकदा बसलो आपण की ते जप पूर्ण होऊ द्या किंवा तुमचं काम पूर्ण करून घ्या, मगच जप करायला घ्या तुम्ही। तसेच आपण जप करताना समजा आपल्या सकाळी कोणता टायमिंग आपल्याला माहिती आहे की आपली मुलं शाळेत जाणार आहे काय आहेत, मग आपण कोणत्या टायमिंगला फ्री आहोत त्या टायमिंगमध्येच तुम्ही तो जप करायला घ्या। किंवा आज ह्या टायमिंगला केलं कदाचित तुमचं म्हणजे एखाद्या वेळेस चालू शकतं, पण तुम्ही सारखंच टायमिंग चेंज करताय, आज सकाळी केला उद्या काय संध्याकाळीच करताय असं करू नका। एक तुम्ही टायमिंग ठरवून घ्या की आज मी म्हणजे ह्या टायमिंगला मी फ्री असते तर मग त्याच टायमिंगला रोज तुम्ही जप करा। तुम्हाला याच्याने त्याचं फळ नक्की भेटतं। जप योग्य वेळेला म्हणजेच कधी की आपण तिली संजेच्या टायमिंगला पण करू शकतो। ज्यावेळेस आपण देवाजवळ दिवा लावतो त्या टायमिंगला जप केला तरी पण चालून जाईल। तसेच जप करताना आपल्याला ही अंगठा आणि हे मधलं बोट यांनी जप करायचं आहे। मी तुम्हाला दाखवते आपल्याला माळ कशा प्रकारे पकडायची आहे। तर आपल्याला माळ ही अशा प्रकारे अंगठा आणि ह्या शेजारचं मधलं बोटचं आहे त्याच्यामध्ये पकडून अशा प्रकारे जप करायचा आहे। ह्या अशा प्रकारे आपल्याला जप करायचा आहे। जप केल्याने ना मन शांत होतं, स्थिर होतं आणि आपल्याला जे आपल्या ग्रह जे आहेत, जे अस्थिर ग्रह आहेत स्थिर होऊन आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती चांगली होते, आपल्याला स्थैर्यता लाभते आणि आपल्या घरामध्ये सुख सौख्य नांदते। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।